वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सगळ्यांच्या पवित्र चरणावरती माझा माथ हा टेकवतो. परिहारामध्ये जास्त वेळ न घालवता थेट अभंगाला सुरुवात करूया. 5वा दिवस उजडला, 31वे वर्ष. 5व्या दिवसातलं आजचं कीर्तन काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न नारदाच्या गादीवरनं करायचा. नाही तर दरवर्षी तेच 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 ऐकून लोक आता बोर झाली. किती दिवस बुवाना तेच सांगायचं. लोक म्हणायला लागले आंबाट झालो, आता आंबाट झालं, आता वेगळं काहीतरी सांगा बुवा, अभ्यास करा जरा बुवा. गेल्या वर्षी मला वाटतं माझ्याकडे जागराचं कीर्तन होतं, मागणीपर प्रकरणातला अभंग होता, आणि आज हे 5व्या दिवसाचं कीर्तन आहे. आज स्थितीपर नावाचा प्रकरण अभंग आहे. काहीतरी वेगळं चिंतन कदमवाडीकरांना ऐकायला मिळावं, त्या हेतूनं नारदाच्या गादीची काहीतरी सेवा घडावी. फडावरचं गाव आहे, जाणकार लोक उपस्थित आहे. टाइमपास म्हणून कीर्तन नसतं. मी नेहमी कीर्तनातनं सांगतो बाबा, कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, इट इज इंटरमेंटनन्स. तर सध्या झालंय कसं, मनोरंजनाच्या दृष्टिकोनातनं जोपर्यंत आम्ही कीर्तनाकडे बघायचं बंद करत नाही तोपर्यंत कीर्तनाचा दर्जा सुधारणार नाही, हे लक्षात घ्या. विठ्ठल मनोरंजनाच्या दृष्टिकोनातनं काय त्याच्याकडे बघायचं बाबा, आत्म उद्धार होईल या हेतून जर तुम्ही कीर्तनाकडे पाहिलं, दृष्टिकोन बदलला तर नक्की कीर्तनाचा दर्जा सुधारायला वेळ लागणार नाही. पण आता सध्या झाले काय, एवढी एवढी आमच्या सुद्धा बाटकं झाली बाबा. आता हे 2 वर्षाची, 2.5-3 वर्षाची, संसार लय वाईट, आणि ती इयत्ता बालवडीत. तुम्हाला इयत्ता बालवडीतला पोरगा जर म्हणत असेल लय संसार वाईट, तर त्याला काय संसाराचा अनुभव आहे बाबा. पाठांतर करून कीर्तन सांगणं वेगळं, अनुभवातनं बोलणं वेगळं. मी सांगतोय कशासाठी, हसवण्याची, रडवण्याची, टाळ्या वाजवण्याची अपेक्षा नारदाच्या गादीवरनं बुवाकडनं कधी करायची नाही. आमचे बाबा म्हणतात दररोज काहीतरी लोकाला टाइमपास करून आपली डायरी भरून घेण्यापेक्षा कीर्तनकारानं आपली डायरी गच्च भरावी, भरपूर तारका मिळाव्या, याच्यासाठी कीर्तनात कधी मर्यादा सोडून कीर्तनकारानं बोलायचं नाही. मग आपलं कीर्तन बसलेल्या लोकाला किती आवडतं याच्यापेक्षा आपलं कीर्तन मारुतीरायाला किती आवडतं हे महत्वाचं आहे. लोकांची काय अपेक्षा घेऊन बसता, लोक काय आता होय म्हणतील, थोड्या वेळानं गाडीत बसले की म्हणतील धंदा आहे त्याचा. हे लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं आयुष्य 50% ह्यातच वाया गेलं माने बाबा. लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील ह्याचा विचार 4 लोकालाच करू द्या. तुम्ही 5वं कशाला डोकं लावता. त्याच्यामुळे अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सोपं कीर्तन करणं अवघड असतं कदमवाडीकर, आणि अवघड कीर्तन करणं सोपं असतं. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मला अजिबात कीर्तनात बोलायचं नाही, बरं होईल याच्यासाठी आजचं कीर्तन आहे. विठ्ठल जो अभंग सेवेकरता घेतला तो जगद्गुरु तुकोबांचा आहे. अभंगाला सुरुवात झाली, आता ताट बसायचं आणि कीर्तन ऐकायचं. सूचना क्रमांक 1, कदमवाडीतल्या सगळ्या लोकांना पहिली सूचना, कीर्तनात बसल्यावर मी अजिबात तुम्हाला ताप देणार नाही. तुम्ही जेवून आलाय ना, जेवला का पाठीमाग आजारी का तुम्ही, जेवला नाही का, जेवून आला असेल तुम्ही. हा आता 9, 9:30 वाजून गेले, 10 वाजले. सगळ्याला एक विनंती, तासभरच कीर्तन ऐकायचं, पण कान लावून कीर्तन ऐकायचं. मला लय ते 10-15 पाव खाण्यात इंटरेस्ट घेणारा मी बुवा नाही. अर्धीच भाकरी खायची ज्वारीची, पण कुस्करून हाणायची. काय 2 आणि 3 आणि 4 तास कीर्तन ऐकता, तासभरच ऐकायचं पण मन लावून ऐकायचं. तशी सूचना क्रमांक 1, टाळी वाजवा म्हणणार नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणणार नाही, हात वर करा म्हणणार नाही. बरेच महाराज लोकांना नाद असतो, हात वर करा, या खाली, अरे बसू दे, बसले हेच उपकार झाले आपल्यावर, गेले उठून म्हणजे कोणाला सांगतो. त्याच्यामुळे मी ताण देणार नाही अजिबात. तुम्हाला काय ऐकायचं असेल ते फक्त कानानं ऐकायचं, इकडं तिकडं न बोलता फक्त माझ्याकडे समोर लक्ष द्यायचं. कारण तुम्ही मला कशासाठी बोलवले, बोलायलाच बोलवलं ना. एवढे मोठे पैसे देऊन तुम्ही कीर्तनकारला बोलायलाच बोलावता. काही इथं येणारा कीर्तनकार कधी बाबा दारी धरताना दिसला तुम्हाला, काय एखादा वजन उचलताना दिसला, काय एखादा गुराचं शान काढताना दिसला, का दहारा काढताना, काय कीर्तनकाराचं काम आहे? एसीच्या गाडीत बसून यायचं, नारदाच्या गादीवरती उभं राहायचं, 2 तास फक्त बोलायचं, नोटा मोजत जायचं, एवढंच काम आहे ना. मग कीर्तनकाराला जर तुम्ही नोटा देत असेल बोलायच्या, तर तुम्ही बोलून टाइमपास का करता? तुम्ही फुकाट बोलू नका ना. तुम्हालाही कुणीतरी म्हटलं पाहिजे हे पैसे घ्या 500 रुपये, मग आता बोला. फुकट बोललेल्याची किंमत नसते, फुकट सल्ला कधी देऊ नये. त्याच्यामुळे मला पैसे देऊन तुम्ही बोलायला बोलवलं, याच्यासाठी माझं प्रामाणिकपणानं तासभर ऐका. जो अभंग सेवेला घेतलाय तो जगद्गुरु तुकोबांचा आहे. महाराष्ट्राच्या माती जेवढे जेवढे संत झाले त्या सगळ्या संतात वैराग्य नावाची ज्या ज्या वेळी चर्चा, त्या त्यावेळी नाव समोर येतं जगद्गुरु तुकोबा, बाकी नावच समोर आणायचं नाही. काही संत म्हटलं की काही त्यांच्यासाठी उपाधी ठरलेलीच आहे. ज्ञानोबराय म्हटलं की ज्ञान लक्षात येणारच आमच्या. तसं तुकोबा नावाची चर्चा झाली की वैराग्य डोळ्यासमोर आणायचं. त्यांनाही प्रपंच होता, त्यांनाही संसार होता, पण त्यांनी अवस्था ठराविक प्राप्त केल्या. अभंग किती गोड आहे बघा, अभंगाचं चिंतन मी मांडतोय. संसारिक तुकोबा नावाची अवस्था तुकोबांची होती. धन दौलत, गाडी बंगला, नोकर चाकर, जमीन जुमला, इस्टेट पाणी सगळं होतं.
350 वर्षापूर्वी 65 लाखाची जॅगिरीच्या बुवाच्या घरी असेल. ते बुवा काही सामान्य असेल का बोला? सोन्याचा दर होता 14 रुपये तोळ. हे घरी गेल्यावर हिशोब करा. आता 73-75 हजारावर गेले सोनं. 14 रुपये तोळा असताना सोनं 65 लाख नोटा शिल्लक होत्या घरात. मग तुकोबा सामान्य असतील का? ही सांसारिक अवस्था आहे तुकोबाची. एवढं सगळं चांगलं असताना मोहिते बाबा अनुकूल प्रपंच असल्यावर कोणी परमार्थाकडे निघत नाही. सगळं चांगलं आहे ना, चांगलं चुंगलं खायला मिळतंय, घरी चांगलं आहे, आईसीच्या गाडीतनं फिरतो, भल्या मोठ्या बंगल्यात राहतो, त्याला काय घेणं देणं पडले सप्त्याचं काय? अनुकूल प्रपंच असल्यावर शक्यतो माणसं परमार्थाकडे वळत नाहीत. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की माणसाला देव आठवतो. नीट वाक्य नीट आहे का? पण सगळं अनुकूल असून तुकोबांनी संसाराला लात मारली. ही तुकोबांचा पुरुषार्थ आहे. पहिली अवस्था संपली आणि मग परमार्थ नावाची वाट धरली तुकोबांची. ही काय आताची भक्ती नाही. कदमवाडीकर चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. 4 युगातले नामदेवराय जसे तुकोबांचे अवतार होते तसं जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. हे कृतत्रेतायुगापासूनचा इतिहास आहे, आताचा नाही. प्रल्हादाच्या काळातही तुकोबांनी भक्ती केली. प्रल्हाद म्हणजेच तुकोबा. कृतयुगातले प्रल्हाद हिरण्यकशिपूचा मुलगा. भक्ती केली की नाही बोला? मला सगळ्याला माहित आहे कथा भाग, मी सांगून लांब होणार नाही. कृतयुग संपलं, प्रल्हादाची भक्ती संपली. त्रेतायुग चालू झालं रामाचं आणि मग वालीचा पुत्र अंगद, ते तुकोबाच. कृतयुग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापारयुग चालू झालं आणि मग उद्धव. प्रल्हादानं भक्ती केली. मी अवस्था सांगतोय तुकोबांची. प्रल्हादानं भक्ती केली तशी अंगदानंही भक्ती केली. अंगदानं भक्ती केली तशी उद्धवानंही भक्ती केली. आणि जशी उद्धवानं प्रामाणिकपणानं भक्ती केली तशीच भक्ती नामदेवरायांनी केली. देवाचं सख्यत्व नामदेवराय. बाबा पंढरपुरात राहतात, त्यांना माहिती आहे पंढरपुरात राहणाऱ्या लोकांना नामदेवराय हे शब्द फार जिव्हाळ्याचा आहे. बरं, एकट्याने केली का? 14 माणसं. गोनाई राजाई दोघी सासू सुना. एका अभंगात वर्णन केले 14 माणसाच. हे गोनाई राजाई दोघी सासू सुना. दामना मजाना बाप लेक. दामना मजाना बाप लेक. माणसं मोजा तुम्ही 14 नामदेवाच्या घरात. गोनाई, राजाई आणि दोघी सासू सुना. किती? 4 झाले ना? बाया तर होय म्हणायला लागल्या बुवा. तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? गोनाई आणि राजाई नातं सांगितलं, सासू सुना. माणसं झाली 2. आता 14 मोजल्याशिवाय मला बाबा हलवून देणार नाहीत ना. एक तर म्हटले तू त्याला हातच लावायला नव्हता पाहिजे, नाही तर आता लावला तर मग पुरं तरी पाड. पहिली भक्ती प्रल्हादाची, दुसरी भक्ती अंगदाची, तिसरी भक्ती उद्धवाची आणि चौथी भक्ती नामदेवरायाची. नामदेवरायाची भक्ती ऐकायची आणि तुकोबांना स्पर्श करायचा ना अभंगात उडी मारायची. हे टप्पे आहेत अभंगाचे. 2 माणसं झाली. नातं काय सांगितलं? सासू सुना. गोनाई आणि राजाई. राजाई नावाची सासू आणि गोनाई नावाची. तरी बाया होईच म्हणतात आज. जाणकार माणसं कीर्तनात असली तर कीर्तन करायला मजा आहे. आता महाराज म्हणले आज सूर्य उगवला दक्षिणेला, तरी माणसं म्हणली वा वा काय बोन राती कीर्तन केलं. तसं ताट बसून कीर्तन ऐका. 2 माणसं झाली. 14चा हिशोब लावायचा बरं का. हा नारा विटा गोंदा मादा हे 4 पुत्र. 4 पोरांची नावं सांगितली. नारा, विठा, गोंदा आणि महादा. 4 झाली ना. पहिले 2 आणि हे 4 झाली. किती माणसं? जन्मले पवित्र जाचे वंशी. मग ते दामा नामा जाना बापले. हे आता 6 बाजूला ठेवा. आता 4 पोरं झाली म्हणजे 4ला बायका नाही पाहिजे ना. लगीन करायला नको का बाबा 4घाचं? लाडाई गोडाई साई साखराई. सुनाची नाव आहे का? काय गोड नाव होती जुन्या काळात. लाडाई गोडाई एसाई साखराई. लाडाई गोडाई एसाई साखराई. 4 सुना. पहिली किती? 6 आणि 4. आता राहिली किती? अजून 4चा हिशोब लावायचा. लिंबाई तिले की आऊबाई बहिणी
काय मंगलाष्टिक नाही चालली, नाही तर अक्षता टाकचाल. लिंबाई नावाची लेख आणि आऊबाई नावाची वेडी पिशी ती जनी आणि 14वे माणसं झाली किती? नामदेवराय 14वे. अशी ही 14 माणसं झाली नामदेवरायाच्या घरात. 14 जण जर एकाच ठिकाणी भक्ती करत असतील तर तिथं भक्तीचा पूर यायचा नाही का? जा तुम्ही पंढरपुरात, माऊलीचं पसायदान सगळ्याला पाठ आहे बाबा. माऊलीचं पसायदान तुम्ही म्हणता ना, आता विश्वात्मके देवे, ते पसायदान वगैरे म्हणणारे तुम्ही माणसं आहे. माऊलीचं पसायदान तुम्ही पाठ करता, पण नामदेवरायचं पसायदान काय? अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा हा अभंग आपण म्हणतो, पण ते नामदेवरायचं पसायदान आहे. आणि ह्याला पुरावा पंढरपुरात जायचं, नामदेव पायरी जिथं आहे तिथं डोकं टेकवायचं आणि तिथं बारक्या अक्षरात एक अभंग कोरलाय बघा. आणि त्या अभंगाच्या वर एक शीर्षक दिले, नामदेवाचे पसायदान. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढी भक्ती करणारे नामदेवराय असतील, ते नामदेवराय म्हणजे दुसरे तिसरे कोण? तुकोबाच की. प्रल्हादानं भक्ती केली प्रामाणिकपणानं, अंगदानी केली, उद्धवानी केली, नामदेवरायांनी केली, आणि नामदेवराय म्हणजेच तुकोबा. त्या तुकोबरायांनी भक्तीची परंपरा टिकवून ठेवली. आता प्रश्न क्रमांक 1 उपस्थित होतो, भक्ती करणं हा तुकोबांचा जर पिंड असला तर तुकोबांनी काहीतरी काम्य कर्म मनात ठेवून भक्ती करायला पाहिजे ना. असं मोगम भक्ती कोण करेल? यादव महाराज इथं कीर्तनाला आले म्हणजे काहीतरी साध्य असलं पाहिजे ना. तुम्ही कीर्तन ऐकायला बसलाय, तुमचंही काहीतरी साध्य असलं पाहिजे. देवानं माझं भलं करावं, माझ्या पुण्यात भर पडावी, असं काहीतरी साध्य असलं पाहिजे. तुकोबांचं साध्य काय? तुकोबांचं साध्य एकच होतं, मला बाकी काही नाही मिळालं तरी चालेल, पण मला हे गर्भवासाचं दुःख आता नको वाटायला लागलं. गर्भवासाला येणं हे नको नको वाटतं. देवा, एकदा जीव शिवाचं माझं ऐक्य करून टाक, म्हणजे ते पुनरपी जननमन पुनरपी मरण हे असलं वाटेला नकोच माझ्या. देव म्हटले त्याच्यासाठी परमोच्च कोटीची भक्ती असावी लागते. तुकोबा म्हटले काढा आपला हिशोब, टाका गोंगडं, कुणाची भक्ती जास्त होती बघा. प्रल्हादापासूनची भक्ती मोजायला सुरुवात झाली आणि सर्वश्रेष्ठ सगळ्या संतात 1 नंबर आला तुकोबरायांचा. आणि मग तुकोबराय म्हटले, देवा, एवढं जर इमानदारीनं भक्ती करून तू काहीच देत नसल तर म्हणली ही लबाड्याचा धंदा झाला, कारण तुझा पहिल्यापासून लबाडच दरबार आहे. पुण्यवंत पातालोकी गेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा म्हणजे वाल्या कोळी चोरटा होता, माणसं मारत होता, तरी केले रामायण राम आदी, कोळीयाची कीर्ती वाढली. देवा, लबाडच आहे तुझं काम लेका. चांगल्याला तू मातीत गाडतोय आणि लबाडाला उचलून धरतोय. देव म्हटले, तुकोबा स्पष्ट बोला, स्पष्ट. मग तुकोबा म्हटले, देवा, मी अंकित होऊन दास्यत्व होऊन तुझी भक्ती केली की नाही, मला तू काहीतरी दिलं पाहिजे की नाही. तुकोबरायला देवानं उत्तर दिलं, म्हणले मागू नका, मागणं हा तुमचा अधिकार नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. तुम्हीच म्हणता की तुमच्या वडिलांची रीत आहे, 6, 7, 8 पिढ्या तुम्ही भक्ती करणारी माणसं आहे, कशासाठी मागता? तुकोबांनी सांगितलं ही मागायची गरजच नाही. माझ्या परमार्थाची हिशोब एका बाजूला काढ आणि तुझ्याकडे असणारा काहीतरी गुण माझ्याकडे दे, म्हणजे पुन्हा मला हे संसार चक्रात येणं अडकणं अजिबात पसंत वाटणार नाही. देवानं सांगितलं नेमकं काय माझ्याकडचं तुम्हाला हवंय? तुकोबांनी सांगितलं काहीच मागणार नाही मी, तुला जे वाटेल माझ्या भक्तीचं ते मला देऊन टाक. आणि मग दास्यत्व निकट केले हनुमंते. जसं मारुतीरायानं रामप्रभूचं दास्यत्व केलं, तसं तुकोबरायांनी पांडुरंगाचं दास्यत्व केलं. दास्यत्व शब्दाचा अंक अंकित होणे, अंकित झाले. आणि तुकोबरायला देवानं बळ दिलं, बळ. आता इथं प्रश्न क्रमांक 2 उपस्थित होतो. बळ म्हणजे आमच्या समोर एकच बळ येतं, दष्टपुष्ट माणूस, ताकद, भल्या मोठ्या पिळदार मिशा, उंच पुरा, बघितलं तरी थरथर कापल असा बळ. बळ यालाच म्हणतो ना आम्ही, पण एवढाच बळाचा प्रकार नाही कदमवाडीकर. आता खरी माझ्या कीर्तनात बळ म्हणजे फक्त शारीरिक बळ नाही. आणि शारीरिक बळ जर तुकोबांकडे असतं तर तुकाराम महाराज म्हणले, आम्ही माणसं पाया पडून सांगितलं नसतं, लागून या पाया आणि विनवतो तुम्हाला. 4 माणसं गोळा केली असती, खोलीत घेऊन हाणली असती, माळ घाल घाल माळ, नसतोच का वाचायला, बस वाचाय, चल लिंडीला, असं दमदाटी देऊन सांगितलं असतं. कधी अंगात ताकद असती तर. पण आमच्याकडे ताकदच नाही ना. काय करू देवा ऐसी नाही शक्ती, दंडोनी पुढती मार्गी लावू. माणसाला मारून जर परमार्थाला लावायचं असतं तर आमच्याकडे ताकद पाहिजे होती, ते आमच्याकडं
पहिला बळाचा प्रकार बाजूला सारा. आम्ही झालो बळीवंत, पण कसे झाला बळीवंत? शारीरिक बळ तर नाही म्हणता. साधक म्हणला शारीरिक बळापेक्षा थोडासा एक उंच आहे. बघा हे टप्पे लक्षात ठेवा. 4-5 पायऱ्या चढायच्या आणि एकदा का मारुतीरायाच्या मंडपात आलं की मग जय बजरंग बली म्हणून पहिले चरण घ्यायचं. हे टप्पे आहेत कीर्तनाचे. पहिल्या पायरीवर पाय ठेवला म्हणले शारीरिक बळ आहे का? म्हणले नाही. दुसरं एक बळ आहे म्हटले शारीरिक बळापेक्षा थोडंसं उंच आहे, त्याला किंमत आहे समाजात, त्याला सत्तेचं बळ म्हणतात. नाही तर 80 किलो वजनी गटातला बॉडीगार्ड आणि 47 किलो वजनी गटातल्या आमदारला रोज मुजरा आहे, रोज. कदमवाडीतल्या माणसानं बघितलं का म्हणले आमदार वाऱ्यानं उडला असला 50 किलोचा आणि तो 80-90 किलोचा पैलवान गडी, काय मुजरा करायची गरज आहे? आणि मग ते सांगतो तुला कळायचं नाही बाबा, माझं घोंगडा अडकलं, 1 तारखेला पगार त्याच्या हातात आहे. बळीवंत असून कामाच आहे का? कारण शारीरिक बळापेक्षा किंमत जास्त थोडीशी आहे, त्याला म्हणतात सत्तेचं बळ. नाही तर सत्तेला जर किंमत नसते कदमवाडीकर तर आमदार झालेल्या माणसानं पोलिसाच्या कानाखाली हाणलीच नसती. आलता का नाही व्हिडिओ मागच्या 6 महिन्यात? आमदार पोलिसाच्या कानाखाली वाढतो तरी पोलीस गप. त्याच्याकडे रिव्हॉल्वर होती, बंदूक होती, आला असता बाबा त्याच्या मनात तर बंदूक घेतली असती, आमदारला गोळ्या घातल्या असत्या. केलं का तसं? का? सत्तेचं बळ. सत्ते पुढं भल्या भल्याला झुकावं लागतं. तुकोबरायला आम्ही प्रश्न विचारला तुमच्याकडे सत्तेचं बळ आहे का? म्हणले नाही नाही नाही, आम्ही काही सरपंच नव्हतो, उपसरपंच नव्हतो, आमदार खासदार तलाठी काही नव्हतो आम्ही. म्हणजे सत्तेच्या बळापेक्षा आणखी एक बळ जास्त आहे, त्याला म्हणतात संपत्तीचं बळ. तुम्ही टप्पे लक्षात ठेवताय ना? पहिलं शारीरिक बळापेक्षा थोडंसं उंच सत्तेचं आणि सत्तेपेक्षा थोडंसं उंच संपत्तीचं. जर सत्तेच्या बळापेक्षा संपत्तीला किंमत नसती तर अंबानीच्या घडी आमदार खासदाराची मंत्र्याची रांगच लागली नसती. तुम्हाला माहित आहे पोराचा प्री वेडिंग शूट झाला अंबानीच्या, अनंत अंबानी नाव. 1200 कोटी खर्च केला अंबानीनं. तिथं काय भजनी गायक वादक गुणीजन असलं टाळकरी होतं का? मग देश विदेशातले मंत्री आलते तिथं, भारतातले महाराष्ट्रातले सुद्धा गेलते तिकडं, मुख्यमंत्री गेलते आपले. एवढी सगळी माणसं एका गावात उद्घाटनाला एक मंत्री आणायचं म्हणलं तरी 6 महिने वेटिंगला थांबावं लागतं. एवढं सगळं मंत्री अंबानीच्या बंगल्यावर का गेलं असतं बरं? पैसा. पहिलं एक तर शारीरिक बळ महत्वाचं आहे, ते नसलं तर त्याच्यापेक्षा उंच आहे सत्तेचं नसलं तर त्याच्यापेक्षा उंच आहे संपत्तीचं. तुकोबाला म्हटले तुमच्याकडे संपत्ती का? म्हणले होती पण आता नाही. कस काय? आम्ही सदैव सुडके जवळी येता धाके जाऊ पुढती विके दुसरे घर राखिती. आम्ही सदैव सुडके जवळी येता जोर धाके जाऊ पुढती भिके दुसरे घर राखिती. आता तुमच्या ध्यानात असेल महाराजाला विचारलं तुमच्याकडे संपत्ती आहे का? महाराज म्हणजे संपत्ती असती तर 9 ते 11चं कीर्तन झाल्यावर घरी जाताना मला चोर बघून वाट बदलून गेलंच नसतं. 9 ते 11चं महाराज कीर्तन सुटावं आणि 11 वाजता महाराजांनी मांडव सोडून घराकडे चाललं आणि जर तिकडून चोराच्या टोळीला बुवा दिसलं तर चोर म्हणायचं वाट बदलून चल बाबा. जोडीदार म्हणायचा का चांगलं गिरायक आयतं चालून इथून तू म्हणतोय वाट बदलून चल. तुला त्यातलं कळायचं नाही काय बाबा, ह्या बाबाला खिसाच नाही म्हणली काय गावल ह्याच्याकडं. उलट त्याची ना आपली गाठ पडली तर त्याच्याकडे तर नाही काय गावायचं म्हणले, पण आपलं हिसकून गेल काय असलं तर. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. अरे चोर माणसाला बघितल्यावर माणसाला चोर आडवतो आणि पाहिजे असेल ते धन घेतो, पण तुकोबराय म्हणले आम्हाला खिसाच नाही, त्याच्यामुळे संपत्तीचं बळण आमचा लांब लांब पर्यंत संपत्त. म्हणजे संपत्ती असणाऱ्या माणसाला समाजात किंमत आहे. धनवंताला गी सर्व मान्यता हे जगी. वासुदेवाची ऐका वाणी संपत्ती. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही रामर. दाम करी काम येड्या दाम करी काम दाम करी काम येड्या दाम करी काम. हे पैशाची जादू लई न्यारी. वासुदेव सांगायचा साना थोरांना पडते भारी. पैशाची जादू
थोरांना पडते बारी अर पैशा पायी सारी माणस हो पैशा पायी सारी माणस त्याचीच र गुलाम र दाम करी कामया दाम करी कामर दाम करी कामड्या दाम करी काम दाम करी प्रमाण कळत नसलं की वासुदेवाचं ऐकायचं. जुन्या काळात याचं नाव वासुदेव. डोक्यावर टोपी असायची, त्याला मुरपिसा असायची, भरझरी कपडे घालून आला असायचा. पहाटेच्या काळात याचा सकाळच्या पारी राम राम बोला वासुदेवाला आता वासुदेव असा राम राम म्हणायचा. सगळं बुडलं आता. परवाच्या कीर्तनात मी पोराला विचारलं, भरझरी टोपी असायची, अंगावर कपडे असायची, मोरपीस असायची, काय रे म्हणायचं पोरा? हो पोरं म्हणली सांता क्लॉज. सांता क्लॉज वेगळा वासुदेव त्यांचा दोषच नाही हो. ते जलामल्यापासून वासुदेवच बंद झाला याचा.